हॅलो नमस्कार. कशा आहात मैत्रिणी? मस्त मजेत असाल तर आज आपण परत एक छान व्हिडिओ बनवणार आहे. आज आपण काय बनवणार, तर आज आपण मोत्याची बांगडी बनवणार आहे. तर हे पहा, अशी बांगडी बेस भेटतो, ह्यालाच मग आपण बांगडी बनवणार मोत्याची. ह्याच्यामध्ये छोटे छोटे छिद्र असतात, त्याच्यामध्ये आपण ही तार असती तर या तारीने गुंफल्या जातं. तर हीच बांगडी आपण, ह्या बांगडीमध्ये पण साईज असतात, छोट्या मोठ्या 2x4, 6, 2 अशा. तर ही बांगडी आहे माझ्या साईजची, तर मी तुम्हाला माझ्या साईजचीच बांगडी बनवून दाखवते आज. तर त्यासाठी लागणारं साहित्य हे पहा, तुम्हाला मी सांगितले मागच व्हिडिओमध्ये, ह्या 3 कात्री आपल्याला कंपल्सरी पाहिजेतच. तर ह्या 3 कात्री आणि ही मोती, पांढऱ्या कलरची मोती, गोल साईजचे, गोल आकाराचे, साईज 3 नंबरची आहे मण्याची. आणि त्यानंतर हे एक सोनेरी मण्याची माळ, तारीमध्ये गुंफलेले आहेत हे पण. तर चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. आता आपण ही बांगडी घेतली, त्यानंतर आपण ही 0.3 गेजची तार आहे, तर ही अशी बघा अशी काढून घेऊ. आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी साईज काढून घेऊ. थोडीफार जर कमी जरी पडली तर परत घेता येते, पण जास्त झाली तर मग ती व्हायला जाते. त्यामुळे आपल्याला हवी तेवढीच घ्या तुम्ही, नंतर लागले तर घेऊ शकता. तर मी ती तार कट करून घेते. ते बघा, ही कट करायची तार आहे, तर त्या तारींना कट करून घेतलं मी. हे पहा, त्यानंतर ही आपली ही बांगडी बेस आहे, त्याला मी तार गुंतून घेते. गुंतून घेतली बघा, अशा गुंतून घेतली. गुंतून घेतल्यानंतर त्याला पॅक करायचं असं. हे बघा, मी जशा पद्धतीने पॅक करते तशा पद्धतीने तुम्ही पण पॅक करून घ्या. हे बघा, आपली तार पॅक झालेली आहे. त्यानंतर जे मी तुम्हाला आता दाखवले पांढऱ्या कलरचे मोती आहेत, ते मोती त्यामध्ये तारीमध्ये घालून घ्यायचे. तर हे पहा, पांढऱ्या कलरची मोती मी हातामध्ये काढून घेतली. तर ह्या तारीमध्ये हे बघा, ही अशी याच्यामध्ये मी मणी घालून घेते. हे पहा, याच्यामध्ये होऊन घ्यायचे सर्व मणी. हे पहा, अशा पद्धतीने. तर आता मी सर्व मणी याच्यामध्ये घालून घेते. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्या सर्व मणी त्याच्यामध्ये घालून पॅक करायचे आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर पण करायचा. तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईबर जर केलं तर तुम्हाला माझे जेवढे व्हिडिओ मी बनवत जाईल तेवढे व्हिडिओची तुम्हाला अपडेट येत जाईल. आणि मी जी मोत्याची बांगडी बनवते ती खूप सोपी आहे, जास्त काय आवड नाही. आणि बाहेरून घ्यायचं म्हणलं तर अशा 4 जरी बांगडे घ्यायला गेले तर तुम्हाला
200च्या खाली कोणी देणार नाही तर. आणि घरी काही जास्त कष्ट नाही ते बनवायला आणि सोपी पण आहे बनवायला. ही अशी मोत्याची माळ 30 रुपयाला भेटते तुम्हाला दुकानामध्ये, मार्केटमध्ये. तर तिथून ती माळ घेऊन यायची. आणि हा बांगड्याचा बेस पण काही जास्त महाग नाही, तो पण 40-50 रुपयाला 2 बांगड्या भेटतात. त्याच्यामध्ये 2 नाही, सॉरी 4 भेटतात. ते जास्त महाग नाही, स्वस्तच आहे. पण आपल्याला काय होतं, आपलं बनवता येत नसल्यामुळे आपण मग थोडंसं अडून पडतो ना. हे बघा मी असे मणी घेतले घालून त्याच्यामध्ये. आता थोडेसे कमी पडलेत, अजून घेते. आणि ही तांब्याची तार असल्यामुळे याच्यामध्ये ओवायला पण खूप सोपं जातं. ज्या पद्धतीने आपली हातशिलाईची सुई वगैरे असते, तर त्याच पद्धतीचा ही तार असते. त्याच्यामध्ये कुठला पण मणी ओवायचा असलं तरी पण इझिली ओवला जातो. आणि मी याच्या अगोदर एक व्हिडिओ अपलोड केला आहे माशाचा, फिश लोकरचा. तो जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा. आणि तुम्हाला जर लोकरचे व्हिडिओ पण बनवायचे असेल, येत नसेल तर नक्कीच मला कमेंट करा, मी तुम्हाला ते पण शिकवत जाईल. कसं असतं, माणसाने आयुष्यामध्ये काहीतरी कष्ट करायला पाहिजे. जवळपास आपली बांगडीमध्ये, तारेमध्ये व्हाईट कलरचे मणी घालून झाले, तर तुम्हाला दाखवते मी आता. मी जी कानामध्ये बुगडी घातलेली आहे आणि खाली कानामध्ये जे घातले कानातले, ते पण मी स्वतः बनवले आहेत. मला खूप आवडतं मोत्याची ज्वेलरी घालायला. हे बघा, मी अशी मोत्याचं तारेमध्ये सर्व विणून घेतली. तर याच्यामध्येच आता आपण काय करणार आहे, तर हे मोत्याचं झालं. आता याच्यामध्येच आहे ना, हे बघा, ही सोनेरी कलरचे मणी घालायचे. त्यासाठी मी जागा शिल्लक ठेवली बाकीची. तर चला तुम्हाला ते पण घालून दाखवते मी आता. हे बघा, हे आपलं झालेलं आहे बनवून. तर आपण याला आता विणून घेऊ याच्यामध्ये. हे बघा, आता मी याला असं विणून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला गोल्डन मनी त्याच्यामध्ये ॲड करायचे. त्यासाठी बाकीची जागा जर शिल्लक आहे ना, ती जागा त्यासाठी ठेवली मी. आता हे मणी घातलेत ना मी त्याच्यामध्ये, आता हे 2 ते 3 मणी सोडून याच्यामध्ये आपण हा मणी घालायचा आहे. 2 घालूयात, जास्त पण नाही, कमी नाही. हे पहा, अशा प्रकारे. आता परत अजून थोडे असे मणी सोडायचे. त्याच्यानंतर परत असं घालायचं 2 मणी.
हे पहा, अशाच प्रकारे सर्व मणी याच्यामध्ये 2-2 गोल्डन घालून घेऊयात. हे बघा, आपली बांगडी बनवून तयार झालेली आहे. तर आपण सर्व असे 2-3 असे 6-7 मणी असे याचे व्हाईट कलरचे घातले, त्यानंतर हे गोल्डन घेतले. तर अशी सर्व बांगडी बनवून झाली आहे माझी. तर तुम्हाला नक्कीच कशी वाटली कमेंट करून मला सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि अशाच तुम्हाला मोत्याच्या बांगड्या बनवायला आवडत असेल किंवा हव्या असतील तर नक्कीच तुम्ही मला ऑर्डर करू शकता. बाय, भेटूया परत पुढल्या व्हिडिओमध्ये.